वाटतं जेन्झी खूप ओपन आहेत जास्त, नाही का? आणि त्यांची आई-वडिलांशी वागण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आणि जर पहिला मुलगा मिलेनियल आणि दुसरं जेन्झी असेल, तर आई-वडीलसुद्धा वेगळ्या पद्धतीने वागतात. म्हणजे मी उलटं म्हणते, की ॲज पेरेंट्स वी ग्रो विथ देम येस. इफ वी आर ओपन. जर ते आपल्याला जमलं तर मग जमलं तर नाही तर सुसंवाद आहे. तेच दुरावतात आपल्याला. तेच दुरावतात. म्हणजे आपल्याला ऑप्शन नाही आहे ॲज पेरेंट्स. पण ते सगळं जमणं अवघड आहे ना. आपण जर वारंवार बघत आलो तर ते मी जसं म्हणलं तसं ते पटकिनी ग्रो करणं म्हणजे बदलणं अवघड आहे ना. आपण सांगितलेली गोष्ट मुलांनी न ऐकणं, पचवावं लागतं. आपल्याला पॅरेंटिंग म्हणजे आपण बघितलं, आपण आईवडिलांचं ऐकलं, हेच पॅरेंटिंग आपल्याला माहिती आहे. आता हे ऐकतच नाहीत. मी सांगितलं जायचं नाही कॅफेला. मुलं म्हणतात कारण सांग. नाईट आऊटला जायचं नाही. निगोसिएशन करायला मुलंही रेडी आहेत. आपण निगोसिएशनला रेडी आहेत का? आपल्याला असं वाटतं काय होतं ऐकलं तर मला जास्त कळतं ना. त्यांना वाटतच नाही तुम्हाला जास्त कळतं. आपल्याला जर पूर्वी म्हणले की आमचे केस उगीच पांढरे नाही झाले, आम्ही जास्त 4 पावसाळे पाहिले, तर बरोबर वाटायचं. त्यांना जास्त कळतं वाटायचं. आताच्या मुलांना असं नाही वाटत. कारण ते इमोशनली पण थोडे पूर्वी ना सगळ्या अशा डार्क शेड्स होत्या इमोशनचा. राग, आनंद, दुःख, क्लिअर. आता थोडे पेस्टल शेड्स असतात, मिक्स इमोशन असतात त्यांच्या, की मला ही मैत्रीण आवडते पण ही माझी बेस्ट फ्रेंड होऊ शकत नाही कारण 2 वेळा या गोष्टी झालेल्या आहेत. पूर्वी तर बाजूला बसणारी मैत्रीण काय, त्यांना क्लॅरिटी जास्त आहे. क्लॅरिटी जास्त आहे त्यांना. आणि ही क्लॅरिटी जास्त असल्यामुळे ते जास्त चूजी असतात. आणि मग यांना मित्र मिळवताना सुद्धा यांचे क्रायटेरिया हे सगळं असतं. ज्या काळात जीवन म्हणजे जेव्हा लाईफ पार्टनर निवडायची, नवरा निवडायची वेळ यायची, बायको निवडायची वेळ यायची, तेव्हाच्या मुलांना खरं तर मिलेनियल्सना माहिती नव्हतं नक्की काय काय बघितलं पाहिजे. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिचं अरेंज मॅरेज व्हायचं होतं, तर तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं, बाई कुठेही जाशील तर त्याला विचार, व्यसन नाही ना करत काही, बाकीचं मी बघेन, तू तेवढं विचार, एकांतात जर तुम्हाला बोलायला मिळालं तर तेवढं विचार, बस क्रायटेरिया संपला. पण आता मुली काय काय विचारून चेक करतात. म्हणजे माझ्याकडे आलेली एक मुलगी, अर्थात ती मोठी आहे, पण तिने तिच्या नवऱ्याला विचारलं होतं LGBTQ कम्युनिटीबद्दल तुझं काय म्हणणं आहे. काही संबंध नाही दोघांच्याही आयुष्यात, पण तिला चेक करायचं होतं हा किती जजमेंटल आहे, किती हुशारी, हे तिच्या आईवडिलांनी शिकवलं असेल का तिला. पण ही मुलं जी आहेत ती खूप विचार करतात. तर आपल्याला समोरच्याला चेक करायचं असेल तो माझ्यासारखा आहे का, तर त्यांना काय विचारायचं हे पण माहिती आहे. तर ती म्हटली की माझा LGBTQ कम्युनिटीशी दूरपर्यंत काही संबंध नाही आहे, पण मला फक्त बघायचं होतं की तो या कम्युनिटीबाबत काय बोलतो, आणि म्हणजे ज्याचं त्याचं आयुष्य ज्यांनी त्यांनी जगावं आणि मी कोणालाही जज नाही करणार, ही माझी जी वृत्ती आहे त्याच्याशी तो मॅच करतो का. म्हणजे या मुलांमध्ये ह्या जे क्लॅरिटी आहे ह्याचे खूप चांगले परिणाम हे सुद्धा आहेत. पण मग स्ट्रेस चुकत नाही. या सगळ्या थॉट प्रोसेस जी आहे त्या थॉट प्रोसेसमधून जाता 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 स्ट्रेस पण खूप येतो. पण तो स्ट्रेस हँडल करायला परत तेच आहे, स्ट्रेस बस्टर काय आहे तुमच्याकडं. ॲक्टिवली काही केल्याशिवाय तुमचे स्ट्रेस बस्टर जाणार नाहीत. मी बसून वेब सिरीज बघतो, वेब सिरीज बघितलं मस्त वाटलं असं कोणालाही होत नाही. बस करा आता, बंद करा जरा, थोडंसं झोपतो म्हणजे झोपण्यानेच बरं वाटलं की नाही. किंवा आता मी जरा वेब सिरीज बघून झाली ना, आता कुठंतरी बाहेर जाऊन येतो. एखाद्याला वेब सिरीज बघून खूप मजा आलेली असती, आपण ॲक्टिवली काही केल्याशिवाय ती मजा येणार नाही. आणि या मुलांना ते स्ट्रेस बस्टर त्यांच्या आजूबाजूला अवेलेबल आहेत हे सुद्धा लक्षात नाही. म्हणजे त्यांना इतकं खरं तर खूप आहे त्यांच्यासमोर इंटरनेटमुळं, पण खरं तर खूप छोटं आहे. पण ही ओपन असण्याची अजून एक गोष्ट, 12वीतला मुलगा आहे जो JEEची तयारी करतोय. पण मी जेव्हा त्याला विचारलं की रिकामा वेळ मिळाला तर काय करतो, तर तो विणकाम करायचा. आणि त्यांनी मला दाखवलं, आमचे जेव्हा जेव्हा सेशन व्हायचे ना तेव्हा तेव्हा तो मला दाखवायचा, हे एवढं झालं. आणि मग मी पुढच्या वेळेस विचारलं की आता किती झालं पुढं दाखव, तर तो म्हणायचं ते उकलून टाकलं सगळं, ते चुकलं होतं म्हणायचं. पण त्याच्यात कुठेही लाज नाही काही वाटणं की हे मी कसं करू. एकाच वेळेस सायकलिंग पण भरपूर करायचं एकदम, पण दुसऱ्या बाजूला हे विणकाम करण्यात पण त्याला काही चूक वाटत नव्हतं. म्हणजे मुलींनी बाईक चालवण्याचं मिलेनियलनी बघितलेलं आहे आणि मग ते कशा मस्त मुली डेअरिंगबाज आहेत, पण मुलांनी विणकाम करायचं जेनझी स्वीकारतो. जे जेंडर इक्वेलिटी खूप ओपन आहे आणि त्यांच्या मला वाटतं फ्रीडम आणि प्रेम ह्याच्या संकल्पना वेगळ्या आहेत. मिलेनियलवर अजूनही आधीच्या जनरेशनचा इन्फ्लुअन्स आहे. जेन्झी कम्प्लिटली ओपन आहेत. म्हणजे मला तर वाटतं की त्यांच्या ज्या डेटिंगच्या किंवा लिव्हिंगच्या किंवा ॲक्च्युअल मॅरेजच्या
ह्या पण अपेक्षा पण वेगळ्या असतात आणि माहिती नाही वेदर म्हणजे मॅरेज हे टिकेल का ही एक संस्था. म्हणजे आपण उत्क्रांती जी म्हणतोय ना, ते उत्क्रांतीमध्ये हे थोडे पुढंच आहेत जेनझी, आणि त्यांच्या त्या विचारांमध्ये ती उत्क्रांती जाणवती. म्हणजे एकदा निरीक्षणगृहामध्ये बाल सुधारगृह ही कन्सेप्ट आपण म्हणत नाही आता, कारण बाल सुधारगृहामध्ये एक लेबल आलं, तुम्ही बिघडलेले तर आम्ही सुधारायला बसलोय. निरीक्षणगृह आहे, आपण तिथं फक्त त्यांना निरीक्षण करतोय. बाल गुन्हेगार ही कन्सेप्ट नाही आहे, म्हणजे कायद्याने ही कन्सेप्ट वापरत नाहीत. आपण त्यांना विधी संघर्षग्रस्त मुलं म्हणतो, म्हणजे ज्यांनी कायद्याशी छेडखानी केलेली आहे असं मूल. बाल गुन्हेगार म्हणलं की लेबल आलं की म्हणजे तू गुन्हा केलेलाच आहेस. पण जेव्हा त्यांना निरीक्षणगृहात आणलं जातं तेव्हा ते फक्त आरोपी असतात, गुन्हेगार नसतात. त्यामुळं हा खूप चांगला बदल कायद्याने केला, आणि तो इथं सांगण्याचं कारण असं की लोकांनीही समजून घ्यावा की बाल गुन्हेगार, सुधारगृह, रिमांड होम हे सगळेच वर्ड्स आहेत जे खूप निगेटिव्ह आहेत ते. निगेटिव्ह Negative आहे, आहेत. टॅब्यू घेऊन येतात, त्याच्यातून बाहेर पडताना मुलं निराश असतात. हे थोडं वातावरण चांगलं आहे. तर तिथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. तिथं असं बंदिस्त जेल, सळ्या असं काही वातावरण नाही आहे. तिथं रूम आहेत मोठ्या मोठ्या, आणि त्या रूममध्ये मुलांना फिरायला अलाउड असतं, फक्त ते बाहेर येऊ शकत नाहीत. आतल्या आत त्यांना तेवढं फ्रीडम आहे. त्यांच्यासाठी खेळ, अदर ॲक्टिव्हिटीज, सगळं योगा हे सगळं इन्व्हॉल्व केलेलं असतं. इव्हन तिथे शाळा पण असते की या मुलांना शाळेत तिथं सकाळच्या वेळेत त्यांना शिकवलं जातं, ज्यांची जी लेवल असेल त्याच्यानुसार. कोणत्या प्रकारची मुलं जातात तिकडे सुधारगृहात? असं कुठलंच काही नाही, म्हणजे कुठल्याही अंडर 16 की अंडर 18? अंडर 18. अंडर 18. अंडर 18 जर त्यांनी ऑफेन्स केला असेल तर ऑफेन्स केलं तिकडे. म्हणजे ते 17 वर्ष 6 महिन्याचे जरी असतील तरी तिथंच येतं. आणि नंतर 18 वर्षाची झाल्यावर ते जर 18 म्हणजे गुन्हा करताना ते मोठे असतील, 18 वर्षाच्या वरचे असतील तर ते ॲडल्ट कोर्टमध्ये जाणार, मग ते मोठ्या जेलमध्ये जातात. 18 वर्षाच्या खालचे असतील तर त्यांची केस ही जे ॲक्टनुसार चालवली जाते, आणि ती त्यांचं होम पण वेगळं असतं, त्याला आपण ते त्यांचं कोर्ट पण वेगळं असतं. तर त्याच्यानुसार त्याला JJB म्हणतात, ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड म्हणतात, त्याला कोर्ट असं नाही म्हणत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.